परभणी जिल्ह्यातील ताडकळस येथे शिंगणापूर रोडवरील जायकवाडी समोर असलेल्या स्वरसंगम कलावंत संगीत साहित्य शोरूम येथे उभा असलेला बाहुबली रथ अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री जाळून टाकल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी संबंधितांनी ताडकळस पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच आपण महार समाजाचे असल्यामुळे जातीय द्वेषातून हे कृत्य करण्यात आले असावे अशी शंका त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे। मग हा रथ असणारा काही विरोधकांना समाजकंटकांना एक योग्य असणारी असे काही लोक तर की चांगल्या प्रकारे जगालेत मेहनत करालेत हे न सहन झाल्यानं काही समाजकंटकांना विरोधकांना रात्रीच्या टायमाला असणारा रथ थोडा बाजूला समोर पुढे करून असणारा हा संपूर्ण रथ 100% पूर्ण जळालेला आहे। मग याची असणारी महाराज आमची जी संघटना आहे 70-80 लोकांची मग असणारे भयंकर संकटात असणारे विजय वाघमारे आहेत। परिस्थिती असणारी प्रतिकूल आहे। मग शासनाने याच्यावर विचार करून आणि पोलीस खात्यानं ताबडतोब याचा निकाल लावून असणारे जे कोणी असतील ते लवकरात लवकर असणारा मला त्याचा शोध घेऊन आरोपीला असणारा अटक करण्यात यावी। मी एक स्वतःचं एक कलावंताच्या साहित्याचं एक शोरूम टाकलेलं आहे ताडकळस तालुका पूर्ण जिल्हा परभणी या ठिकाणी। आणि त्याच शोरूमच्या ठिकाणी एक UP बिहार येथून एक उत्कृष्ट असा चांगला असलेला एक रथ आम्ही कुटुंबाचं उदाहरणीय करण्यासाठी आम्ही मागवलेला आहे। जवळपास हे रथ 7-8-10 लाखाचा आहे आणि हा इतका सुंदर आहे की जेणेकरून हा नुसता रथ बघून काही समाजकंटकांच्या पोटामध्ये किंवा आम्ही एक महार समाजाचा असल्यामुळं ही जाणीवपूर्वक कुठल्या तरी विरोधकांनी या ठिकाणी हा रथ दिनांक 2/8/2026 रोजी ताडकळस या ठिकाणी संध्याकाळी जवळपास 11:30-12च्या दरम्यान हा रथ जाणीवपूर्वक पेटवून दिलेला आहे, जाळून टाकण्यात आलेला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट जिल्हा अध्यक्ष ग्रामीण माझे मित्र आणि पाहुणे विजयराव वाघमारे यांनी मला सकाळी 10:30च्या अंदाजामध्ये कॉल केला आणि सांगितलं की हत्यांबेरे साहेब माझ्यावर अन्याय झाला। मी धंद्यासाठी पोट भरण्यासाठी आणलेला बाहुबली रथ काही अज्ञान या जाणून बुजून केलेल्या कृतीमधून माझा रथ जाळून टाकण्यात आला।